कराळे गुरुजी विद्यार्थ्यांसोबतच समाजाला सुद्धा प्रबोधन करणारे एक आदर्श गुरु आहेत. कराळे गुरुजी सेवापूर्ती सन्मान सोहळा. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाघ हिवरखेड येथे आज दिनांक 30/6/2024 सौंदर्या येथील अंबिकादेवी विद्यालयात आपल्या प्रामाणिक आणि समर्पित सेवेमुळे अनेक विद्यार्थी घडवणारे ज्ञानदानाची शिस्तीची प्रेमळ अशी जगद्गुरू संत तुकाराम प्रबोधिनीमार्फत सर्व समाजात गरीब अथवा श्रीमंत कोणी कमी जास्त नाही अशी प्रथा बंद नसता खर्चापासून लग्न, विवाहात घोडा, बँड पार्टी, आतिषबाजी या खर्चिक बाबीसाठी नेहमी पुढाकार घेऊन असा वायफळ खर्चाला फाटा देत समाजातील गरिबांच्या मुलांना शिक्षण, लग्न, आजार अशा गरजूंना मदत करा असे मार्गदर्शन करणारे, शाळेत विद्यार्थ्यांना सोप्या आणि सुलभ इंग्रजी विषयाची गोडी लावणारे विद्यार्थीप्रिय असे महेंद्र कराळे गुरुजी आज शाळेच्या पटावरून सेवानिवृत्त झाले. त्यांना आज पुढील जीवनात आरोग्य, सुखसमृद्धी, आनंद आणि दीर्घायुष्य लाभून गावाची, समाजाची सेवा तसेच विद्यार्थी मार्गदर्शन सेवा घडो असे प्रमुख अतिथीमध्ये हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाघ बोलले. आणि या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी गुरुजींचे आवडते आयोजक दानिश खां आणि शिक्षक गौतम इंगळे यांनी पुस्तक तुलाई केली. या बहारदार सन्मान सोहळ्यात आयोजकांकडून सौ सरिताताई कराळे, सौ सरिताताई कराळे आणि महेंद्र काळे सपत्नीक जोडप्याचा मान्यवरांकडून सत्कार तथा गौरव करण्यात आला. यावेळी प्रेस क्लब, ग्रामीण पत्रकार संघटना, जगद्गुरू संत तुकाराम प्रबोधिनी तसेच विविध संघटना असंख्य प्रेम करणाऱ्यांनी गुरुजींना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ सुलभा रमेश दुतोंडे होत्या, तर अतिथीमध्ये लोकजागरचे अनिल गावंडे, ठाणेदार सचिन पाटील, प्रतिभा येऊल, पुन्हा मिरसाहेब, अंबिकादेवी विद्यालयाचे संस्थापक फोंडकर गुरुजी, रमेश दुतोंडे, किरण सैदानी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत गुरुजींना भावी जीवनासाठी सुखसमृद्धी, आरोग्य, समाज प्रबोधनासाठी शुभेच्छा सत्कारमूर्ती कराळे गुरुजींनी पालकांना उद्देशून मुलांना कशाचाही बाऊ करू नका, ते शिक, त्याची आवड म्हणून त्यांना प्रोत्साहन देत पाठीशी उभे राहा, त्यांचे भवितव्य घडावा असे अनेक उदाहरणं देत त्यांनी सेवापूर्ती सत्कार प्रसंगी उपस्थित पालक सर्व स्नेहितनांच्या प्रेमाला धन्यवादपर भाषण या प्रसंगी आपले विचार मांडून आभार मानले. शेवटी अध्यक्षीय भाषणाने समाप्ती होऊन सगळ्यांनी भोजनाला हजेरी लावली. आता या ठिकाणी उपस्थित जे माझे देशमुख यांच्यासह तमाम शिक्षण प्रेमींना, शिक्षक सुधारकांना मी वंदन करतो. आज खरं तर माझ्या या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुलभाताई दुतोंडे यांचे सुरुवातीला महाराज मी आभार मानू इच्छितो. कारण आता 1.5 महिन्या अगोदर त्यांच्या दोन्ही टोंगळ्यांचं ऑपरेशन झालं. परवाच्या दिवशी आपल्याला समाज सोडून सुलभा यावरून तुमच्याकडे या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपला व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून आलेले हरिभक्त परायण वाघ महाराज ज्ञानेश्वर महाराज वाघ, त्याचप्रमाणे माझे 22-25 वर्षापासून ते सहकार्य गावामध्ये इथं नवीन येतात आणि मला असं वाटते त्यामधलं 2 माणसं आतापर्यंत मी निश्चितच जमवलेली आहे. ते म्हणजे दानिश सांगितलं होतं एकदा जोरदार काळ झाला पाहिजे यांच्यासाठी. आणि महाराज नम्रपणे तुम्हाला विनंती करतो, कार्यक्रमात माझ्या या मनोगताच्या मनात डिस्टर्ब करतो की या 2 मुलांचा कुठेतरी कौतुक आणि सत्कार निश्चितच झाला पाहिजे. मी दोघांनाही या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण या ठिकाणी यावं, गौतम दानिश या ठिकाणी या. महाराज त्याचप्रमाणे रंगपीठावरील सर्वांना मी विनंती करेल की आपण या दोघांचाही हा सत्कार करावा. आपण पाहतो त्या 2 गुणासाठी काय करतो कोणीच नाही करत. आणि मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा हा कार्यक्रम दानिशनं आणि गौतमनं या ठिकाणी अरेंज केला त्यावेळेस मला त्यांनी कुठलीच कल्पना केली नाही. त्यांनी अगोदर हा हॉल बुक केला, आचार्याने ऍडव्हान्स दिला, पत्रिकाही थोडीशी त्यांनी ड्राफ्टिंग केली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं आणि मी बोलली त्यांना की माझ्याकडे तुम्ही हा कार्यक्रम घेत आहात, पण असं नाही की तुम्ही दोघं माझे शिष्य म्हणून ओळखल्या जातात.
सगळे गावातले लोक हाच विचार करतील की पैसा